नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. प्रोसेस मालकांची दादागिरी खपून घेणार नाही, अन्यथा इचलकरंजीचा पाणीपुरवठा रोखणार, दीपक पाटील यांचा इशारा. पंचगंगा प्रदूषणाच्या लढ्यात आंदोलकांना धमकवण्याचा आरोप. वाहनांची तोडफोड, तहसीलदारांनी पाहणी थांबवली. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर प्रशासन, प्रोसेस उद्योग मालक आणि आंदोलनकर्ते यांच्यात तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच शुक्रवारी 5 जून झालेल्या स्थळ पाहणीत मोठा गोंधळ उडाला. काही प्रोसेस मालकांनी बाहेरून आणलेल्या गुंडांच्या माध्यमातून आंदोलकांना धमकावून दादागिरी केल्याचा गंभीर आरोप आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील यांनी केला. अशा प्रकारची गुंडगिरी पुन्हा झाल्यास इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता रोखण्यात येईल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. पंचगंगा नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याच्या प्रश्नावर 4 जून रोजी प्रांत कार्यालयात प्रशासन, आमदार राहुल आवाडे, प्रोसेस उद्योग मालक आणि आंदोलनकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत सांडपाणी व्यवस्थापनासाठी उपलब्ध करून दिलेल्या 106 एकर जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार प्रशासनाचे अधिकारी, उद्योग प्रतिनिधी आणि आंदोलनकर्ते संबंधित जागेवर गेले होते. मात्र पाहणी दरम्यान वातावरण तापले. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार काही प्रोसेस मालकांच्या समर्थकांनी अरेरावी करत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुरमुंगे यांच्या वाहनाची 4ही चाके पंक्चर करण्यात आली, तर तालुका अध्यक्ष नागेश काळे यांच्या वाहनाचंही नुकसान करण्यात आलं. पर्यावरण आणि जनतेच्या आरोग्यासाठी लढणाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाल्याने शिरोळ तालुक्यात संतापाची भावना व्यक्त होतात. या प्रकारामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याचे लक्षात घेत इचलकरंजीचे तहसीलदार श्री खिलारी यांनी शेत पाहणीचे पुढील काम तात्काळ थांबवले आणि संबंधित घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.